चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। काँग्रेस हिंदूंची संपत्ती काढून मुस्लिमांना देणार, यावर गप्प का असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे। सोनिया सेनेच्या भीतीपोटी किती हिंदू विरोधी भूमिका घेणार असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। तर 48 जागा जिंकण्याचा दावा हास्यास्पद असल्याचं बावनकुळे म्हणतात। दरम्यान ट्विटमध्ये बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूयात। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उर्फ नकली शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये 48 लोकसभा जिंकणार असा हास्यास्पद दावा केलाय। असं ट्विट चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केलं आहे। एवढंच नाही तर संविधान बदलणार ही खोटी बोंब ही ठोकली असंही बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मुळामध्ये मोदीजींच्या गॅरंटीपुढे उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या इंडिया आघाडीचा निभाव लागत नाही असंही बावनकुळे म्हणाले। त्यामुळे संविधान बदलाची अफवा पसरवण्याचं काम ते करतायत असंही बावनकुळेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। काँग्रेसने 1-2 वेळा नाही तर 80 वेळा घटना बदलली, पण उद्धव ठाकरे त्यावर मूग गिळून गप्प बसलेत असंही बावनकुळे म्हणाले। एवढंच नाही तर बहुजन हिंदूंची संपत्ती काढून अल्पसंख्याक मुस्लिमांना देणार असं काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे असंही बावनकुळेंनी म्हटलंय। यावर उद्धव ठाकरे सकार शब्द काढायला तयार नाहीत। उद्धव ठाकरे सोनिया सेनेच्या भीतीपोटी किती हिंदू विरोधी भूमिका घेणार असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।